नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आलेले आहे SP 125cc होंडाची नवीन BS6 बाईक। आज आपण हिची करणार आहोत फुल सर्व्हिस। तर चला सुरू करूया। आपण हिच्या सर्व्हिसमध्ये काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम आपण हिचा सर्वप्रथम पेट्रोल फिल्टर हा चेंज करणार आहोत। पेट्रोल फिल्टर हा चेंज करणं खूप गरजेचं आहे, कारण हा चेंज केल्याशिवाय गाडीमध्ये परफॉर्मन्सला, स्पीडला, पिकअपला वगैरे कशालाही फरक पडणार नाही। त्यासाठी आपण पेट्रोल फिल्टर कंपनीचा ओरिजिनल आणलेला आहे, मागवलेला आहे, तो आपण हा चेंज करणार आहोत। ऑइल चेंज करणार आहोत, ऑइल फिल्टर चेंज करणार आहोत आणि रेग्युलर सर्व्हिस तर आपले होणारचे मागले पुढले साज दोन्ही सर्व खोल फिटिंग करून ग्रीसिंग वगैरे सगळं होणार आहे। तर चला वेळ न गमावता चालू करूया। तर मित्रांनो, आपण हिचा पेट्रोल फिल्टर खोलून घेतलेला आहे। मग दाखवतो पेट्रोल फिल्टर काढून। तुम्ही हा पेट्रोल फिल्टर बघू शकता, पूर्णपणे खराब झालेला आहे हा पेट्रोल फिल्टर। याच्यात घाण पण आहे, इथं बघू शकता तुम्ही। इथं खाली आपल्याला घाण दिसते, या फिल्टरमधून पडते। ह्याला क्लीन करण्यात काही एक अर्थ नाही। आपण आता ह्याला ओरिजिनल आपण होंडाचा पेट्रोल फिल्टर मागवलेला आहे। 306 रुपये ह्याची ओरिजिनलची MRP आहे। तुम्ही MRP बघू शकता, 306 रुपयाला ओरिजिनल पेट्रोल फिल्टर आहे, जेन्युइन पेअर पार्ट आहे। आपण हा आता चेंज करणार आहोत। त्यासाठी आधी आपण ही जी मोटर आहे ती क्लीन करून घेणार आहोत, पण पूर्णपणे प्रॉपर क्लीन करून घेणार आहोत। त्यानंतर फिल्टर चेंज करणार आहोत आपण। हा आता नवीन फिल्टर आहे, हा जुना फिल्टर आहे। तुम्ही बघू शकता, हा जुना फिल्टर, हा नवीन फिल्टर, ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे। हा खूप खराब झालेला आहे, बदलणं गरजेचं होतं। बदलला जर नसता तर गाडीने मध्ये आधी रनिंगमध्ये प्रॉब्लेम दिला असता त्या फिल्टरनी। आता हा आपण नवीन फिल्टर इन्स्टॉल करणार आहोत। तर फिल्टर बसलाय, त्यानंतर आपण ही ओरिंग आणि ही कॅप हे लावून असेंबल करणार आहोत। रिटर्नचा पाईप बसवलाय, इंजेक्टरचा पण पाईप बसवलाय आणि इकडं आतमध्ये बघू शकता मोटरचं कपलर सुद्धा बसवलेलं आहे आपण। हे पण पूर्णपणे असेंबल करून घेतलं, फिटिंग केलेली आहे पूर्णपणे। नट वगैरे लावून आहे, वायर वगैरे सगळे जोडलेले आहेत कपलर। तर चला आपलं बघू शकता मित्रांनो, आपण हे जो ऑइल ड्रेन केलेलं आहे, ऑइल पूर्णपणे काळं झालेलं आहे। बघू शकता पूर्णपणे काळं झालं आहे ऑइल। आता आपण हिचं ऑइल सोडून ऑइल फिल्टर पण चेंज करणार आहोत, ऑइल आणि ऑइल फिल्टर, आणि त्यानंतर पुढली प्रोसेस करणार आहोत। आपण हे ऑइल फिल्टर खोलून घेतलेलं आहे। जुना ऑइल फिल्टर दाखवतो तुम्हाला। हा आहे जुना ऑइल फिल्टर, बघू शकता हा पूर्णपणे चॉकअप व्हायला लागला होता। पूर्णपणे ऑइलनी चॉकअप व्हायला लागला, ह्याचा वेट पण भारी लागतं, हा खूप जड लागतोय। आणि एकच मिनटं, हा नवीन ऑइल फिल्टर बघा, जेन्युइनच पार्ट आहे। हा बघा, हा पूर्णपणे क्लीन आहे, कुठल्याही प्रकारची म्हणजे याने गाडी कुठल्याही प्रकारे हीट होणार नाही, गरम होणार नाही। ऑइल लुब्रिकेंट चांगलं होणार, ऑइल फिल्ट्रेशनसुद्धा चांगलं होणार। त्यासाठी कंपल्सरी ऑइल चेंज करताना ऑइल फिल्टर हा बदलणं खूप गरजेचंच आहे। आणि ऑइल फिल्टर लावल्यानंतर ही जी स्प्रिंग आहे, ही मागच्या बाजूला लावायला विसरू नका। ही मागच्या बाजूला बसते ह्याच्यामध्ये, त्या कवरमध्ये, इथं मध्ये खाच्यामध्ये। तर चला हे क्लीन करून ह्यात फिल्टर असेंबल करून घेतो मी। मित्रांनो, आपण हे जो ऑइल चेंज केलेला आहे, या गाडीचं ऑइल चेंज करून झालं। आता ह्याच्यात आपण नवीन ऑइल टाकणार आहोत, मोटलचं ऑइल वापरतो आपण। ऑइल बघू शकता तुम्ही, खूप घट्ट। तर मित्रांनो, आपण हिचं पुढलं चाक खोलून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता फ्रंट व्हील खोललेलं आहे। हे पूर्णपणे आता एक्सेल दाखवतो तुम्हाला। याचा एक्सेल पूर्णपणे ड्राय आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं ग्रीस वगैरे नाही, शोरूममध्ये खोलले गेलेलं नाही हा एक्सेल। बेरिंगांमध्ये पण बघा तुम्ही, कंपनीसोबत जे गाडी असेंबल करताना जे बेरिंगमध्ये ग्रीस येते तेच ग्रीस आहे, ग्रीस पण भरलेलं नाही आहे। याचा अर्थ शोरूमला कुठल्याही प्रकारे चाक खोललेलं नाही आहे। तर मित्रांनो, हे एक्सेल आपण ग्रीस लावून घेतलं, बेरिंग आपण प्रॉपर क्लीन करून ग्रीसिंग करून घेतलं जातं। हे पुढलं चाक मित्रांनो, हे आपण मागलं चाक खोलून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ड्रम, मेक व्हील, ड्रम प्लेट, लायनर आणि स्पॉकेट हब
स्पॉकेटची बेरिंग पण आपण ग्रेसिंग करणार आहोत. स्पॉकेटची बेरिंग तुम्ही बघू शकता, क्लीन करून घेतलेली आहेत संपूर्ण बेरिंग आपण तिन्ही बांगल्या पाठीमागच्या, आणि ह्यांना आपण आता ग्रेसिंग करून असेंबल करणार आहोत. तर मित्रांनो, आपण हिचं चेन कवर खोललेला आहे. चेन कवर बघू शकता तुम्ही, चेन करून ठेवलं आहे. चेन कवर साफ करणार आहोत आपण. चेन सेटिंग पण बघू शकता, चेन थोडीशी आवळायला लागणार आहे. चेन कवर आतून पूर्णपणे जाम व्हायला लागला आहे, खराब झाला आहे, माती साचली. हा क्लीन करून आपण फिटिंग करणार आहोत. पुढे बघू शकतो हिचा एअर फिल्टर खोललेला आहे. एअर फिल्टर आपण जुना बघू शकता, जुना एअर फिल्टर दाखवतो तुम्हाला. पूर्णपणे खराब झालेला आहे फिल्टर. हा फिल्टर चालू शकत नाही. आपण त्यासाठी नवीन जेन्युइन होंडाचा ओरिजिनल एअर फिल्टर मागवलेला आहे. तुम्ही बघू शकता याची प्राईस 194 रुपये ओरिजिनल एअर फिल्टर आहे. तर आता आपण इन्स्टॉल करणार आहोत. आपण फिल्टर तुम्ही इथं एअर फिल्टरवरती नाव आहे, इथं एकदा क्लिअर करून दाखवतो. होंडाचा ओरिजिनल एअर फिल्टर आहे, जेन्युइन. हा नवीन फिल्टर बघा आणि हा जुना बघा, यात खूप फरक आहे. त्यासाठी आपण हा फिल्टर चेंज केला आहे. हा पण ओरिजिनलच आहे, इथं होंडाचं मार्किंग आहे आणि इथं पण होंडाचं मार्किंग आहे. ओरिजिनल दोन्ही फिल्टर आहेत.